मॅम आता आहे ना सोशल मीडिया इज बूमिंग. म्हणजे विदाउट सोशल मीडिया देर इज नो लाईफ. मग ते कुठल्या पण एज ग्रुपमध्ये असू द्या. इट्स लाईक फ्रॉम युअर एंड एखादा संदेश युथला, युवा पिढीला, की तुम्ही ह्याचा कसा सदुपयोग केला पाहिजे. टू बी व्हेरी फ्रँक, आजची म्हणजे मोबाईल्स इतके हँडी आहेत आणि सोशल मीडियावरती एखाद्या बाबतीत जजमेंट आणि कमेंट पास करणं इतकं ॲक्सेसेबल आहे. इट्स जस्ट लाईक स्नॅपिंग अ फिंगर्स. तर मला असं वाटतं यंग जनरेशनचं झालंय काय, एका दुसऱ्या एंडला बसून एका स्क्रीनच्या आड एखाद्या बाबतीत नेगेटिव्ह कमेंट पास करणं हे खूप सोपं झालंय. म्हणजे गव्हर्नमेंट अशा धोरणांमध्ये चुकलंय, सोसायटी रन होताना अशा कम्युनल नॉर्म्समध्ये इतक्या गोष्टी चुकीच्या घडल्यात, हे आपल्याला म्हणणं खूप सोपं आहे. मला या यंग जनरेशनला जर काही संदेश द्यायचा असेल तर तो ॲब्सोल्युटली हा असेल की मला असं वाटतं ह्या युवा पिढीनी जी एड्युकेटेड आहे, लाईक फाईनली एड्युकेटेड आहेत, त्यांनी सोसायटीमध्ये चेंजेस आणण्यासाठी, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चेंजेस आणण्यासाठी ह्याचा एक पार्ट बनायला ट्राय करणं खूप गरजेचं आहे. मी म्हणत नाही ओनली पॉलिटिक्स, बरोबर, पण तुम्ही सोशल वर्कच्या माध्यमातून पण या सोसायटीचा एक अविभाज्य भाग बनवू शकता, असं मला या यंग जनरेशनला संदेश देऊ इच्छिते.